मित्रो, डिप्रेशन एक प्रकारचा मूड डिसऑर्डर आहे। एक डिप्रेस व्यक्ती सतत उदास आणि निराश राहते। डिप्रेस व्यक्ती हा लोकांच्या मध्ये मिसळायला टाळत असतो। डिप्रेशन हे मेंदूमध्ये असणाऱ्या न्यूरोट्रान्समीटर मध्ये होणारा बदल आणि रक्तामध्ये हार्मोन्स मध्ये होणारा बदल यातून डिप्रेशन तयार व्हायला लागते। अति तणाव, अति अपेक्षाभंग, अति प्रमाणात वाईट घटना घडली किंवा मनावर प्रेशर येणाऱ्या घटना घडल्या, मनाला त्रास देणाऱ्या घटना घडल्या, या सगळ्या घटना डिप्रेशनचं व्यावहारिक कारण असते। आणि सायंटिफिक कारण काय की मेंदूमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स रक्तामध्ये आणि मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समीटर मध्ये इम्बॅलन्स हा एक सायंटिफिक रिझन त्याच्यामध्ये असते। आता व्यावहारिक कारण इतर जर बघितलं तर मनाविरुद्ध घडलेल्या कुठल्याही अनपेक्षित धक्कादायक गोष्टी म्हणजे प्रेमभंग असू दे किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असू दे, स्वतःचा अपघात असू दे किंवा एखाद्या आजाराची बातमी स्वतःबद्दल किंवा घरच्यांच्याबद्दल समजणे, ही डिप्रेशनची तशी प्रमुख कारणं आहेत। लक्षात घ्या, अशा प्रकारच्या घटना प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत असतात, पण आपल्या मते की ज्याचं मन हळवं आहे, कमजोर आहे, जे मनानं दुबळे आहेत, मनाला लावून घेणारे आहेत, प्रेशर घेणारे लोक आहेत, अशी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता ही जास्त असते। याच्या उलट जे लोक मनाने खंबीर आहेत, कणखर आहेत, कठोर आहेत, असे लोक हे डिप्रेशनमध्ये कमी जातात। ते मनानं स्ट्रॉंग असल्यामुळे अशा प्रकारच्या प्रत्येक प्रसंगात ते सहजपणे फेस करू शकतात। डिप्रेशनचे लक्षण काय सांगता येईल? डिप्रेशनचे लक्षण म्हणजे उदास वाटणे, अस्वस्थ वाटणे, एन्झायटी जाणवणे, चिंता काळजी वाटणे किंवा रडू येणे, लोकांच्या मध्ये न मिसळणे, अशा प्रकारची डिप्रेशनची लक्षणं सांगता येतील। डिप्रेस व्यक्तीची झोप कमी होते, म्हणजे झोप त्याची उडते, फ्रेश वाटत नाही, उदास वाटतंय, चिडचिड वाटतंय। त्यानंतर शारीरिक लक्षणं म्हटलं तर एखाद्याचं डिप्रेशनमुळे बीपी वाढू शकतो, भूक न लागणे किंवा अति भूक लागणे, ही काही लक्षणं असू शकतात। व्यावहारिक लक्षणं म्हटलं तर जसं की लोकांच्यामध्ये मिसळणं टाळणे, बिहेवियरल सिम्पटम असं जर आपण त्याला म्हणतोय की लोकांच्यामध्ये मिसळणं टाळणे किंवा चिडचिडणे करणे किंवा अंगात आळस संचारणे, ही बिहेवियरल सिम्पटम आपल्याला बघायला मिळतील। डिप्रेशन हा एक मानसिक विकार असल्यामुळे डिप्रेशनचा रूट कॉज हे मनात आहे। डिप्रेशनमध्ये मेंदूमध्ये रासायनिक बदल झालेला असतो, म्हणून याच्यामध्ये उपचार जर काय करायचं म्हटलं तर आपल्याला 4 पातळीवर उपचार करायला पाहिजे। मेंदूमध्ये जो काही रासायनिक बदल झालेला असतो त्याच्यासाठी काही औषधोपचार असतात ते घ्यायला पाहिजे। त्यासाठी तुम्ही एखाद्या सायकॅट्रिस्टची मदत घेऊ शकता। याशिवाय एखाद्या काउन्सिलरला भेटून तुम्ही काउन्सिलिंग करून घेऊ शकता। काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुमच्या विचारसरणीला विचारला हँडल करण्याची तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाते, एक प्रकारे शिकवून दिली जाते आणि विचारला कसं मॅनेज करायचं, विचारांना कसं फेस करायचं हे काउन्सिलिंगमध्ये आपल्याला शिकायला मिळते। याशिवाय मनामध्ये रूट कॉज असल्यामुळे मनाला समोर उपचार, मेडिटेशन, रिलॅक्सेशन हे काही उपाय आहेत, ते त्या माध्यमातून तुमच्या मनाची डेव्हलपमेंट होते आणि लहानपणापासूनच स्वभावाची जडणघडण ही स्ट्रॉंग आणि कणखर करण्यासाठी आपल्याला काही मेंटल एक्सरसाइज या 4ही माध्यमातून जर प्रयत्न केला तर डिप्रेशनमधून सहजपणे बाहेर पडण्यास मदत होते।